नमस्ते सर्वांना. 17 मे रोजी जी MPSC कंबाईनची मेन्स झालेली आहे, MPSC कंबाईन गट ब, त्याचे आपण डिस्कशन लेक्चर घेत आहोत. त्यामध्ये आत्ता आपण इतिहास या विषयावरती आलेल्या प्रश्नांबद्दल बोलणार आहोत. तसं बघायला गेलं तर इतिहासाचे प्रश्न हे खरं तर इझी लेवलचेच होते. मॉडरेट एखादा प्रश्न फक्त थोडासा ट्रिकी होता, त्याच्याबद्दल पण आपण बोलूयातच. पण टोटल जे 9 प्रश्न आलेले आहेत त्या सर्वांचं आपण आता डिस्कशन बघूयात. पहिला प्रश्न जो इथं दिसते आपल्याला, मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचे मुखपत्र कोणते होते, असा प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 2 ऑप्शन तर आपण लगेचच एलिमिनेट करू शकतो. तो म्हणजे स्वराज आणि केसरी. या 2 न्यूजपेपरचा कामगार व शेतकरी पक्षाशी काही संबंध नव्हता. आता राहतोय प्रश्न तो म्हणजे नवा काळ आणि क्रांती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नवा काळ हे उत्तर दिलेलं आहे. नवा काळमध्ये कामगारांबद्दल बोललेलं होतं हे आपल्याला माहिती आहे, पण हा जो स्पेसिफिक प्रश्न जो विचारला गेला तो म्हणजे कामगार व शेतकरी पक्षाचे मुखपत्र कोणते. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की क्रांती हा जो न्यूजपेपर आहे त्याचा साम्यवादी चळवळीशी संबंध आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे क्रांती हे न्यूजपेपर. ओके. दुसरा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली. आता हा शब्द इथे महत्वाचा आहे, नवसंजीवनी दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे शाहू महाराजांचा संबंध आर्य समाजाशी आलेला आहे, सत्यशोधक समाजाशी आलेला आहे. समता समाज या संस्थेशी शाहू महाराजांचा संबंध आलेला नाहीये. एक तर त्याची स्थापना पण शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर आहे. प्रार्थना समाजाशी संबंध शाहू महाराजांचा आलेला नाहीये, डायरेक्ट संबंध आलेला नाहीये. आलाय संबंध तो आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाशी. पण हा जो शब्द इथे दिलेला आहे तो म्हणजे नवसंजीवनी दिली. नवसंजीवनी त्यांनी सत्यशोधक समाजाला दिलेली आहे, म्हणून उत्तर येणार आहे फक्त ड, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा प्रथमतः उल्लेख केला जातो. अगेन महत्वाचा इथे जो कीवर्ड होता तो म्हणजे प्रथमतः उल्लेख केला जातो. त्यामध्ये कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधूमधनं पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते, हे आपल्याला माहिती आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी बऱ्याचशा शेतकरी चळवळी सुरू केल्या होत्या, पण यांचा जो कालखंड आहे तो 20व्या शतकात आपल्याला बघायला मिळतो. शाहू महाराज शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आहेच आहे, पण त्यांच्याही आधी, कारण आपल्याला शब्द वापरला गेलेला आहे प्रथमतः, म्हणून याचं उत्तर येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले. ओके. शेतकऱ्यांचे आसूड वगैरे हे जे शब्द, हे जे आपण पुस्तकं बघितलेले आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांचे, म्हणून याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते. आता हे तर मुलांना झोपेतनं उठून जरी विचारलं तरी सांगता येईल असं हा प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती प्रत्येक MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न असतोच आणि याचं उत्तर अगदी सोपंच होतं. हा प्रश्न खूपच सोपा होता, नारायण मेघाजी लोखंडे. हा प्रश्न ज्यांचा चुकला असेल त्यांनी परत एकदा विचार करण्याची गरज आहे. वासुदेव बळवंत फडके यांचा धनिकांच्या घरावर दरोडे घालण्यामागील मुख्य उद्देश कोणता होता. ऑप्शन्स खूपच म्हणजे अगदी कोणालाही सांगता येईल असा याचं उत्तर आहे. अगदी म्हणजे कधीच अभ्यास केलेला नाही इतिहासाचा तोही याचं उत्तर सांगू शकेल. ऑप्शन्स बघा. दुसरा ऑप्शन, स्वतःसाठी संपत्ती गोळा करून ऐशारामाचे जीवन जगणे, समाजात भीती निर्माण करणे लोकप्रियता मिळवण्यासाठी, राजकीय सत्तेवर त्वरित नियंत्रण मिळवणे, हे ऑप्शन्स असूच शकत नाहीत. इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणे हे त्याचं उत्तर असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात 4 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली. आता सर्वांना माहितीच आहे की या नावाचंच एक पुस्तक आहे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस या नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांना ती शिक्षा झालेली होती. उत्तर असणार आहे फक्त A आणि B. त्यानंतर वृत्तपत्रांवरती दरवर्षी एक प्रश्न असतोच, तसा इथेही आलेला आहे. भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केले होते. त्यामध्ये सुधारक हे असू शकत नाही. सुधारक हे गोपाळ गणेश आगरकरांचं पुस्तक आहे, न्यूजपेपर आहे. त्याच्यानंतर वर्तमान दीपिका हा न्यूजपेपर कोणाचा होता हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय. आपल्याला माहिती आहे भाऊ महाजन यांच्याशी संबंधित 3 न्यूजपेपर्स आपण वाचतो इतिहासामध्ये. पहिला आहे धूमकेतू, दुसरं आहे ज्ञानदर्शन, हे त्रैमासिक होतं हे, आणि तिसरं म्हणजे सर्वांना माहिती असलेलं ते म्हणजे प्रभाकर. त्यापैकी या दोघांचा इथे उल्लेख आलेला आहे, म्हणून उत्तर असणार आहे फक्त A आणि C, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचे योगदान आहे. आता ज्यांनी खरंच अगदी डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे त्यांनाच फक्त याचं उत्तर येणं शक्य आहे.
महादेव गोविंद रानडे हे आपल्या सर्वांनाच माहिती असतात, त्यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सो तो आहेच आहे, हे उत्तर असणारच. उत्तरामध्ये अगदी तुम्ही ऑप्शन जरी बघितले तर डी सगळीकडेच आहे. आता रामकृष्ण विश्वनाथ यांचा सुद्धा उल्लेख प्रकर्षाने करावा लागतो जेव्हा आपण ब्रिटिशांच्या काळातील ब्रिटिशांच्या ज्या आर्थिक धोरणं होती भारतासंदर्भात त्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा रामकृष्ण विश्वनाथ यांचा उल्लेख करावाच लागतो. एम्पायर अँड द इकॉनॉमिस्ट असे काही त्यांचे निबंध आणि त्यांचा एक पूर्ण संच आहे. म्हणून रामकृष्ण विश्वनाथ हे आपल्याला आपल्या उत्तरामध्ये हवेत. म्हणजे पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर बी आपल्याला आपल्या याच्यामध्ये हवा आहे. म्हणजेच हा कट होईल, हा कट होईल. बी इथे आहे आणि इथेही आहे. आता राहिला प्रश्न, इथे पण सी आहे तिथे पण सी आहे, म्हणजे भाऊ महाजन हे आपल्या उत्तरामध्ये असणारच आहेत. आता राहिला प्रश्न फक्त भास्कर पांडुरंग तरखडकर यांचा. तर भास्कर पांडुरंग तरखडकर यांचा संबंध दादाभाई नौरोजी यांच्याशी आलेला आहे आणि ज्याला आपण आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत म्हणतो त्यामध्ये सुद्धा यांनी ब्रिटिशांवरती टीका केलेली आहे. सो याचं उत्तर होणार होतं पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबव. त्यानंतर याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता आहे पण आय होप झाली नसावी कोणाची. प्रार्थना समाज याचा संबंध डायरेक्टली येतो तो म्हणजे आर्य महिला समाज संस्थेची स्थापना. लक्षात घ्या आर्य समाज पण इथे ऑप्शन आहे. वाटू शकतं की आर्य समाजानेच आर्य महिला समाजाची पण स्थापना केली असेल पण तसं नाही आहे. आपल्याला माहिती आहे आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर पंडिता रमाबाई यांच्यातर्फे झालेली आहे. आणि त्यांचे जे सहकारी होते त्यामध्ये महादेव गोविंद रानडे आहेत, सोबत KT तेलंग आहेत. त्यांचा संबंध येतो प्रार्थना समाजाशी. म्हणून प्रार्थना समाजाची जोडी लागेल आर्य महिला समाजासोबत. सत्यशोधक समाज कोल्हापूर व सातारा प्रभावाची केंद्र. आत्ताच आपण एका प्रश्नामध्ये पण बघितलं की छत्रपती शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला नवसंजीवनी दिली. म्हणून मग प्रभावाची केंद्र सत्यशोधक समाज. आर्य समाज कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय. त्याच प्रश्नाचं स्पष्टीकरण देताना मी तुम्हाला सांगितलं होतं की शाहू महाराजांचा संबंध आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाशी आलेला आहे. आणि राहिलं म्हणजे ते पुणे सार्वजनिक सभा खंडबंदीची चळवळ ही लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामध्ये झालेली होती. म्हणून याचं उत्तर येईल एचं 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर माझ्या मते हा शेवटचा प्रश्न असेल. अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे? महात्मा फुले यांनी ही पुस्तिका लिहिली होती, अगदी बरोबर आहे. अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे, ऑफकोर्स बरोबरच असणार आहे. यांनी राणी व्हिक्टोरिया यांच्याकडे अस्पृश्यांची कैफियत मांडली. आता हे पण अगदी ज्यांनी महात्मा फुलेंचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे ते पण याचं उत्तर सांगू शकतात की या कैफियतीत अस्पृश्यांवरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत असे त्यांनी राणी व्हिक्टोरियांना सांगितले. हे होऊ शकत नाही. म्हणून याचं उत्तर असणार आहे केवळ ABC बरोबर. ठीक आहे. सो असे इतिहासाचे आपले प्रश्न होते. ओव्हरऑल जर आपण GSचा पेपर बघितला तर लेंदी होता आणि त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे करंटमध्ये मुख्यतः खूपच फॅक्च्युअल गोष्टींवर आयोगाने खेळलं यावेळेस. म्हणून कदाचित GS आपला जो पहिला पेपर आहे म्हणजे मराठी इंग्रजीचा तो बऱ्यापैकी सोपा होता, विद्यार्थ्यांना सोपा वाटला. पण GSमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका सुद्धा झालेल्या आहेत. कशामुळे तर फॅक्ट्स खूप जास्त विचारले गेले होते, म्हणजे डेट्सवरती सुद्धा आयोगाने चुकवलेलं आहे. तर आयोगाची आन्सर की येईलच लवकर. पण आत्ता आपण जे बघितलं ते म्हणजे इतिहास. बाकीच्या व्हिडिओजमधून तुम्हाला जॉग्राफी, CSAT वगैरे म्हणजे आपलं अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे पण संभाव्य उत्तर आपण आपल्या YouTube चॅनलवरती देतच आहोत. ओके, धन्यवाद.